नमस्कार. मी आपली NM ताई घेऊन आली आहे एक नवा व्हिडिओ. आज मी सांगणार आहे लहान मुलांसाठी असलेल्या गृह आधारित देखभाल कार्यक्रमाबद्दल, जो 3 ते 15 महिन्यांच्या मुलांसाठी नियोजित केला आहे. आता तुम्ही विचारात पडला असाल, काय आहे ही योजना आणि या योजनेत नेमकं काय होणार आहे, या योजनेचा फायदा काय आहे, याविषयीच मी आता तुम्हाला सांगणार आहे. लहान बालकांच्या गृह आधारित देखभाल कार्यक्रमांतर्गत आशा आपल्या घरी येऊन तुमच्या बाळाची वाढ योग्य पद्धतीनं होते का नाही याची तपासणी करतील. बाळाला त्याच्या वयानुसार असलेल्या लसी योग्य पद्धतीनं मिळत आहेत किंवा नाही याची तपासणी करणार. यासाठीच आशा तुमच्या घरी बाळाच्या जन्मानंतर 3ऱ्या, 6व्या, 9व्या, 12व्या आणि मग 15व्या महिन्यात येतील. बाळ 6 महिन्याचं झाल्यापासून 2 वर्षांचं होईपर्यंत त्याला घरात शिजवलेलं पौष्टिक अन्न खायला देण्याबाबत सांगतील. बाळ 2 वर्षांचं होईपर्यंत स्तनपान करण्याबाबत, आयर्नच्या गोळ्यांविषयी सांगतील आणि ती सांगेल घरीच जेवणाविषयी. त्यात पौष्टिक घटकांचा वापर केला जातो, जसं की दुधात व्हिटॅमिन D, गव्हाच्या पिठातून मिळणारं फॉलिक ॲसिड आणि लोह. या व्यतिरिक्त आशा सांगेल बाळाच्या आरोग्याविषयी महत्त्वाच्या गोष्टी, संपूर्ण लसीकरणाबाबत, बाळाची वाढ योग्य पद्धतीनं होते का नाही याची वेळच्या वेळी तपासणी करण्याबाबत, बाळ आजारी असताना काळजी कशी घेतली पाहिजे याविषयी सुद्धा. MCP कार्ड बघून आशा सांगेल बाळाची योग्य पद्धतीनं वाढ होते का नाही याविषयी. या व्यतिरिक्त आशा स्वच्छ पिण्याचं पाणी, आजूबाजूची स्वच्छता आणि स्वच्छतेशी निगडीत सवयींच्या बाबतीतही माहिती सांगेल. गृह आधारित देखभाल या मुलांसाठीच्या योजनेचे भरपूर फायदे आहेत. या योजनेचा फायदा घेण्यासाठी आजच आपल्या आशाताईला भेटून या योजनेविषयी माहिती जाणून घ्या. चला आता पुन्हा येईन अशाच आरोग्यविषयक आणि कामाच्या गोष्टी सांगण्यासाठी. इथेच आतापुरता निरोप घेते. नमस्कार.